ऑडिओ नाही सागर, ऑडिओ नाही. आपण बघतो ही पुण्यातील ही दृश्य आहेत, कारण महानगरपालिका आयुक्त किशोर राम यांच्या बंगल्याबाहेर पतितपावन संघटनेने शेकोटी पेटवलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसापूर्वी आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश काढले होते की पुणे शहरामध्ये जर शेकोटी पेटवली तर कारवाई केली जाईल, आणि आता ही शेकोटी जी आहे ती या ठिकाणी पेटवण्यात आलेली आहे. पुण्याचं तापमान जे आहे ते 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलेलं असताना शेकोटी पेटू नका असे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले होते. आता जर बघितलं तर हा आयुक्तांचा बंगला आहे, आणि आयुक्ताच्या बंगल्याबाहेर हे आंदोलन जे आहे ते शेकोटी पेटून सध्या केलं जात आहे. हे आंदोलन जे आहे ते तुम्ही करताय आयुक्तांच्या बंगल्याबाहेर, काय आदेश होते? आयुक्तांनी जे आदेश काढले की शेकोटी पेटवायची नाही. आज आपलं पुण्याचं तापमान एवढं खाली गेले की काही जे रोडवरती आहेत किंवा जे हे करतात त्यांना शेकोटीशिवाय ऑप्शन नाही आहे. प्रदूषण होण्याची कारणं खूप आहेत, पण त्यांना हे एकच कारण दिसलं का, म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घराच्या बाहेर शेकोटी केली. शेकोटी केली. कडाक्याची थंडी पुण्यात कडाक्याची थंडी असताना देखील आयुक्त असा आदेश काढतात. पुणेकरांनी करायचं काय? थंडीत गारठून मरायचं का? याने कुठलं मोठं प्रदूषण होतंय? गाड्यांच्या आणि धुराने एवढं प्रदूषण होतं, ते रोखावं आयुक्तांनी. या धुराने किती प्रदूषण होणार आहे असं? पण तापमान जो आहे तो 10 डिग्री पर्यंत आहे. शेकोटी पेली तर कारवाई केली जाईल, प्रदूषण होते असं त्यांचं म्हणणं आहे. बोला. प्रदूषणाची कारणं खूप आहेत सर. शेकोटी हे आता एक थंडीच्या दिवसापुरतीचा विषय आहे. प्रदूषण ज्याच्या काय आणि होते मेन कारण, त्याच्यावरती यांचं काम काहीच नाहीये, त्याच्यावरती यांचं लक्ष नाही त्याच्यामध्ये. आणि हे जे काय आता लोकांच्या आपण जर बघितलं तर प्रदूषण वाढतंय, त्यामुळे शेकोटी करू नका असे आदेश होते आणि तुम्ही शेकोटी पेटवली. मुद्दा एक महत्त्वाचा आहे की पुण्यामध्ये जी बेघर लोक आहेत त्यांच्यासाठी जी निवारा केंद्र झाली होती, त्या निवारा केंद्रांची आज दुरवस्था बघा. आणि अजून एक विषय महत्त्वाचा, नवले पूल सारखी जी गोष्ट झालेली आहे, पुण्यात खड्डे झालेले आहेत, नदी प्रदूषण आहे. या शेकोटीपेक्षा अन्य प्रश्न जे आहेत ती प्रश्न पण महत्त्वाची आहेत. म्हणून आज आम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.